नमस्कार मंडळी. तर मी तिरुपती बालाजीला गेले होते, त्यावेळेस हाफ टॉप, 2 टॉप आणि 1 लेगिज वगैरे असे ड्रेस मी खरेदी केले होते दुकानदाराकडून. पण हा टॉप आहे ना, हा एकदा आणि दोनदाच घातला आणि अक्षरशः सगळ्या बायांना हा टॉप फाटल्या गेलेला आहे. तर दुकानदाराला दाखवायला आले, तर ती म्हणतात चेंज करून देतो, काही अडचण नाही ताई, आमचे म्हणजे ह्या माणसाचे बंधू गावाला गेलेले आहेत. तर चला, त्यांना ते टॉप दिलेला आहे, दाखवलेला आहे. आता सध्या तर मालाची गॅरंटी वॉरंटी भेटत नाही, पण तुम्हाला सांगते एकदाच घातल्यावर ड्रेस फाटला, त्याच्यामुळं मला थोडंसं वाईट वाटलं. मी त्यांना दाखवलं. शेवटी धंदा माझा आहे, त्यांचासुद्धा आहे. तर बघा, कारभारी जाणार आहेत वारीला. तर कारभारी म्हटले मला 2 टी शर्ट वगैरे असं घेऊया. तर आलोय आम्ही आता दुसरीकडे टी शर्ट घेण्यासाठी कारभाऱ्यांना. आणि अगं बाई, हिथं ही माऊली हिथं उभा काय करते, दुकानामध्ये काय घेण्यासाठी आली? आणि अगं, वारीला जायचं, इथं काय करताय दोघी? आणि इकडे 2 पोरं पण. बाबा, तुमचे आई बापा कुठं गेले आहात? तर इथं दोघं लेकरं थांबलेली आहेत. आणि चला आता कारभाऱ्यांना मस्तपैकी 2 टी शर्ट घेते आणि बरमुडा वगैरे पण घ्यायचा आहे कारभाऱ्यांना. कारभारीत आमचे लय खुश. आम्ही 10च मिनिटात लगेच शॉपिंग केली, कारण आम्हाला लगेच आवडलं. मला 2 कलर टाकले, एवढे भारी दिसत होते. हा एक घेतलेला आहे आणि तो क्रीम कलर नाही आवडला, मला नाही आवडत, कारण तो म्हणजे त्याच्यावरती काय जरी लागलं तर लगेच मळ दिसून येईल म्हणून. तर कारभाऱ्यांना म्हटलं तो थोडा फेंट पोपटी आहे तो घेऊया. कारभाऱ्यांनी रेड घेतला. मी म्हटलं रेड वगैरे नको आहे, मला आवडत नाही जास्त, रेड नका घेऊ. तर चेंज करून बघा, म्हणजे इथं बसतोय का वगैरे. घरी जाणार, परत बघणार, व्यवस्थित नाही बसल्यावर परत रिटर्न आणून देणार. तर दरवर्षी आमच्या कारभारी वारीला जाताना शॉपिंग करत असतात आणि मी पण जाते कारभाऱ्यांबरोबर. पण ह्या वर्षी मी जाणार नाही मंडळी. त्याचं कारण असं की आमची चिवताई मला जाऊ देत नाही, म्हणती माझं 7वीचं वर्ष आहे आणि तुला वारी करायचं पडलं आहे का? माझी खूप इच्छा आहे की 1-2-3 दिवस तरी वारीला जावं. आता तिचं पण एका अर्थी बरोबर आहे. आता आमचा मटकीचा व्यवसाय आहे. कारभारी जरी वारीला गेलं तरी मी मागचं सगळे हँडल करत असते. आमचे बाप्पू म्हणजे सासरे बुवा, त्यांना घेऊन बाजारला पण जात असते. तर बघूया आता काय होतंय. चिवताईचं काय म्हणणं येतंय. चिवताई जा म्हटली तर जाते, नाही तर काय म्हणतात ना, सासूच्या जागी माझी सासूबाई लेक. माझी लेक लय खतरनाक आहे, म्हणजे तशी खूप हुशार आहे, समंजस आहे. पण ती म्हणती मम्मी माझं आता 7वीचं वर्ष आहे, त्याच्यामुळं नको जाऊ तू वारीला. तर तिचं ऐकते बाबा, बघू आता काय म्हणती. माझी खूप इच्छा आहे, आता काय होईन ते होईन. तर बघा आमच्या कारभारी कसे दिसत आहे, एकच नंबर हिरोसारखेच दिसतात. मग कारभाऱ्यांचा एक फोटो पण काढला मस्तपैकी. आणि हा दुसरा पण टी शर्ट कारभाऱ्यांना म्हणलं चेंज करून बघा बसतोय की नाही. तर हा पण टी शर्ट मस्त बसला. लगेच आम्ही म्हणजे फिक्सच केलं की हे 2च घेऊया म्हणून. आणि आता कारभारी आमचे बहुतेक वरवणमध्ये पालखी आल्याच्या नंतर कारभारी जातात, प्रस्थानापासून नाही जात, कारण सगळ्या गोष्टी धंद्यावाल्याचं खूप अवघड असतं, त्याच्यातनं पण परमार्थ करायचं